तर तुम्ही हे जे पाहताय हे आमचं दुकान अगोदरचं. तर इथे आम्ही चिक्की असेल जे काय खाऊ असायचं त्या टायमाचे म्हणजे 5 रुपयाचे 1 रुपयाचे खाऊ वगैरे इथून आमची एंट्री असायची. मुलांसाठी इथे बरोबर ना आणि मुलींसाठी तिथून एंट्री असायची. बँच म्हटलं म्हणजे लोकांचे बरेचसे आठवणी असतात. वर्ग म्हटलं की इकडे आमची घंटा असायची टेंग 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 चालू वाजली. हे बघा इकडे ऑफिस आहे. हे सर्व ऑफिस आहे. ते कार्यक्रम इथं व्हायचे ह्या पट्ट्यात. आणि हा आमचा कॉलेज 11वी 12वी. आपला आहे ना उर्दू होता. उर्दू मीडियम होता. दुसरीकडे गेलेला असं. आणि जे हे आमचं ग्राउंड इथे व्हॉलीबॉल क्रिकेट कबड्डी लंगडी लेझिम बऱ्याचशा आठवणी आहेत आपल्या हायस्कूलच्या. मद्रस बरोबर मद्रसा आहे मुलांना शिकवायसाठी अरबी तालीम. आणि ते बरेचसे आठवणी आहेत शिक्षकांचे असेल विद्यार्थ्यांचे असेल आणि खास करून शिपाई लोक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी ज्या ठिकाणी आहे तिथे माझी शिक्षणाची सुरुवात झाली ते माझे हायस्कूल आहे. म्हणजे माझ्या फुरुस गावातलं हायस्कूल. आणि तुमच्यापर्यंत मी माझ्या काही आठवणी शेअर करणार आहेत. आणि हे जे पाठीमागे बघताय हे आमचं दुकान आहे. आणि हा माझा वर्गमित्र खास दुबईवरून आलाय. आणि त्याला मी जस्ट आता फोन केला होता भाई कुठे आहेस तू. तर तो बोलला मी आता घरी आहे म्हणजे फुरुसमध्ये आहे. तर मी त्याला बोललो लगेच आपण आपला जो हायस्कूल आहे तिथे जाऊया आणि ब्लॉग करूया आणि आपल्या ज्या काही आठवणी आहेत त्या लोकांपर्यंत आपण शेअर करूया. आपले जेवढे सबस्क्राईबर जेवढे आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण शेअर करूया. आणि हा जो आपण पाठीमागे बघताय ना जुना दुकान आम्ही इथे बसायचो. हा इथे बसायचं चिक्की हा चिक्की वगैरे वडापाव वगैरे गाडे वगैरे लागायचे. हा तर आपण आता बघूया चालू करूया. तर तुम्ही हे जे पाहताय हे आमचं दुकान अगोदरचं. तर इथे आम्ही चिक्की असेल जे काय खाऊ असायचं त्या टायमाचे म्हणजे 5 रुपयाचे 1 रुपयाचे खाऊ वगैरे इथे. आणि प्लस इथे वडापावचं दुकान असायचं. आम्ही इथे या ठिकाणी असे बसायचो वगैरे. इकडे वडापावचं दुकान लागायचा प्लस इथे वगैरे. आणि आपण इथे काही नोटबुक आणायला ना नोटबुक पेन वगैरे इथे फुटफुटी. चला आता आपण जाऊया पुढे. आणि हा आमची नदी इकडे. बऱ्याच जेवढे फुरुसवाले बघत असतील म्हणजे दापोलीवाले असतील खेडवाले असतील कारण इकडे बऱ्याच लोकांचा शिक्षण झालेलं आहे. आणि हा आमचा हायस्कूल. आपण एंट्री करूया. इथून आमची एंट्री असायची. मुलांसाठी इथे बरोबर ना आणि मुलींसाठी तिथून एंट्री असायची. तर आपण जाऊया पुढे बघूया. तुम्हाला इकडून पहिला इकडचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. आता जेवढे आपले व्ह्यूज बघत असतील ना फुरुसवाले असतील दापोलीवाले खेड जे आपले या शाळेमध्ये शिकलेत. आणि आपल्या शाळेचं नाव आहे SI हायस्कूल ज्युनियर कॉलेज. म्हणजे चल आपण जाऊया हायस्कूल दाखवूया. इथे लाईनीत आम्ही उभे राहायचो. जेव्हा बेल वाजायची घंटा वाजायची एक एक जायचो आपण पुढे पुढे. आणि हा आहे ना इथे आमचा झेंडावंदन व्हायचा. आणि आपल्या हायस्कूलचं नाव SI सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फुरुस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. हे आमचे वर्ग. हे बघा हा 8वीचा वर्ग ना. इथे आलेल्या आठवणी लक्षात येतात ना. आठवणी येतात ना. जिना आम्ही या जिन्यावरून चालायचं. हा आमचं इकडे आहे ना
हा जिना असायचा. इथून असे आता बंद आहे. इथून असे वरती जायचं आम्ही. वरून इकडे वरती ना 10वीचे वर्ग आपले वरती ना. इकडे सर्व 5वी वगैरे. चला दाखवतो तुम्हाला इकडे. आता रविवारचा आलोय मी त्यामुळे बंद आहे. हे बघा असे फळ्यावरती लिहायचे. हे जेवढे बघा तुमच्या पण आठवणी आहेत ताज्या झाल्या असतील. 8वी ब. बघा हा 8वी ब आणि तिकडे होतं तर 8वी अ आय थिंक ना. हा हे बघा हे असे तुम्हाला आतमध्ये दाखवतो जरा कॅमेरा घेऊन. हे बघा हे आमचे बेंच. बेंच तोडायचे. हे बघा कशी वर्ग. कसे सजावट झाले इथं. हे बघा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. 15 ऑगस्ट पण येईलच आता लवकरच. हा आपला 7वीचा वर्ग. आम्ही इकडे म्हणजे 5वी पासून आहे. आणि आम्ही पहिले प्राथमिक शाळा म्हणजे आमची जी गुजरवाडीमध्ये शाळा होती तिथून 1ली ते 4थी पर्यंत. नंतर आम्ही हायस्कूलमध्ये. हे बघा ह्या नोटबुक. बँच म्हटलं म्हणजे लोकांचे बरेचसे आठवणी असतात वर्ग म्हटलं की. हो आणि हा आमचा ग्रंथालय. भरपूर सुधारणा झाली आमच्या बॅच पासून आताच्या बॅच पर्यंत भरपूर सुधारणा झाली ना. मस्त रंग पण कलर पण मस्त आपल्या हायस्कूलला. इकडे पोषण हात वगैरे. आणि हा आमचा 5वीचा वर्ग. आम्ही इथे यायचो. इथून सुरुवात. हा इथून सुरुवात असायची आमची. या वर्गात जो म्हणजे 1ली पासून तर 4थीत असायचा ना गुजरवाडीमध्ये. मग इथे यायचं म्हणजे नवीन वाटायचं. पहिल्यांदा बेंच मध्ये मग मॅडम यायच्या. मग गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. भरपूर आठवणी आहेत. भरपूर आठवणी आहेत भरपूर. हे आमच्या इकडे ऑफिसमध्ये म्हणजे इकडून शिक्षक वगैरे जायचे आणि आम्ही इकडून एंट्री करायचो. ही आमची एंट्री आणि शिक्षकांसाठी ही एंट्री असायची. आणि इथेच आहे ना एक घंटा असेल आणि इथे झेंडावंदन. आता हे बंद आहे. घंटा आहे इकडे आमची घंटा असायची. टेंग 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 चालू वाजली. हे बघा इकडे ऑफिस आहे. हे सर्व ऑफिस आहे इकडे. इकडे मुख्याध्यापक आणि इकडे शिक्षक वगैरे त्यांचं ऑफिस वगैरे. शिक्षकांचे फोटो आहेत. आणि तिकडे हे शिक्षकांचे फोटो आहे बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला मस्त. हे बघा आमचे जेवढे सर वगैरे मॅडम बघत असतील त्यांचे जुन्या आठवणी म्हणजे ताज्या झाल्या असतील. आठवले असतील. तुम्ही बघू शकता हे वर्ग. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनल मध्ये. हे बघा आता आपण जाऊया पुढे. या इकडे खाली जाऊया. चल आता आपण कुठे जाऊया माहितीये. हा पाठीमागे जाऊया. इकडून चल. आणि इकडे आमचं झेंडावंदन. इथे MCC वगैरे व्हायचं. स्काउट गाईड व्हायचं इथे. अजूनही होतं. सजीवनला पण आम्ही सजीवन शाळेमध्ये पण गेलेलो. खेळमध्ये नंबर काढून आलेलो आपण. नंबर काढलो आम्ही. 1 नंबर आमच्या शाळेचा आला. हा 1 नंबर यायचा. अजूनही कार्यक्रम वगैरे होता तिथे. हे आम्ही ज्या टायमाला म्हणजे 5वीला वगैरे होतो 8वीला होतो त्या टायमाची आठवणी तुम्हाला सांगतोय. आमच्या स्पर्धा वगैरे इकडे खो खो कबड्डी. इथे लांब उडी व्हायची आपली. ही आपली प्रयोगशाळा. वेल भेटलाय सर्व दाखवून. पहिले वॉशरूम नव्हता. इकडे वॉशरूम नव्हता खाली होता. तर लेडीज जेंट्स दोनच झालेत. आणि आमची प्रयोगशाळा इकडे. हा प्रयोगशाळा आहे तशीच आहे. पण आलाय. हजर आलाय. हे चालू आहे. बंद आहे काय. उघड आहे. हे बघा उघड आहे. हे बघा प्रयोगशाळा आहे. चला बंद करूया. आमची प्रयोगशाळा
आणि इथून वरती पण जायचं. इकडे दाखवतो, इकडे ही साईडला आहे ना आपलं वॉशरूम वगैरे असायचं ना. इकडे 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 हे जेवढे आमचे पोरं बघत असतील ना आमच्या बॅचचे, त्यांना आठवण येत असतील इकडच्या. हे बघा आमचा जो पहिला जुना वॉशरूम, हे जेवढं तुम्ही बघताय ना तुमच्या आठवणी एकदम आठवत जातील, कुठे कुठे काय काय करत होतात. प्रत्येकाच्या मुलाच्या आठवणी असतील इकडे. सुरुवात कशी केला, कुठून कसा 5वीच्या वर्गात गेला, मग त्यांच्या लाडक्या मॅडम कोणत्या, लाडके शिक्षक कोणते, सर्व आठवत असतील. इथं लहान मुलांना जेवायला इथं सर्व हा इकडे. आणि हा जिमखाना पण बोलता येतो. आणि आपला त्या टायमाला जिमखाना होता. इकडे गोलाफेक थालीबेग ना वरती असायचं. आता इथं मुलांची स्वच्छता गृह. हा इथं मुलांचे झाले, हे आत्ताच झालेलं आहे. नाही तर आम्ही तिथं मुलींचा वॉशरूम होता. हा इकडे लेडीज वॉशरूम होता. आणि इकडे तर आमच्यासाठी पहिलं खाली होतं, तर आता सर्व डेव्हलप झालंय. आता इकडे आमचं प्लेग्राऊंड. आम्ही वाट बघायचो आमचं पीटीचं कधी क्लास चालू व्हायचा. तर आम्ही सर्व म्हणतो सर चला लवकर चला सर. लेझिम वगैरे. आणि इथं व्हॉलीबॉल जास्त असायचा आमचा. अजूनपर्यंत खांबे आहेत व्हॉलीबॉलचे. क्रिकेट केल्याचे क्रिकेट वगैरे मस्त की हायस्कूलचे. आम्ही फक्त वाट बघायचो सर पीटीला चला सर बाहेर चला. सर्वजण बोलायचे जोर जोरात, सर्व तुम्ही जावा. आणि जेवढे माझे चॅनल बघत असतील, म्हणजे दापोलीवाले पण असतील इथे किंवा खेडमधले असतील, खास करून तर फुरुसवाले, फुरुसमधले जेवढे वाडे असतील त्यांच्या खूप आठवणी आहेत इथे आपल्या हायस्कूलमध्ये. नक्की मला कमेंट करून सांगा. कोण कोण व्हिडिओ जर बघत असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुमच्या जे काय आठवणी असतील हायस्कूलमधल्या आपल्या एसआय हायस्कूलच्या कमेंट करा. जेवढं होईल तेवढे. आपला ग्राउंड इथे आम्ही कट्ट्यावर बसायचो. आमचा खो खोचा ग्राउंड. आणि हा आमचा खो खोचा ग्राउंड आहे. हे पाहू शकता आमचं खो खोचा ग्राउंड. आणि हा आपला इंग्लिश स्कूल ना, आयडियल इंग्लिश स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल आयडियलचा. आणि इकडे आमचे पहिले आहे ना जे कार्यक्रम व्हायचे, म्हणजे त्याला आपण गॅदरिंग वगैरे असेल ते कार्यक्रम इथं व्हायचे ह्या पट्ट्यात. आणि हा आमचा कॉलेज 11वी 12वी सायन्स. चल हा आपला 11वी 12वीचा सायन्स दाखवूया इकडे. जसं आपण पाऊल टाकलं ना सर्व आठवणी आल्या. नक्की तुम्ही पण ब्लॉग बघत असाल ना, तुम्हाला पण सर्व आठवणी येत असतील कुठे कसं. आणि हा आपला आहे ना उर्दू होता, उर्दू मीडियम होता, दुसरीकडे गेलेला. एवढे आमचे शिक्षक बघत असतील, विद्यार्थी बघत असतील, नक्की कमेंट करा. किंवा कॉलेजला ज्या आपल्या कॉलेजला 11वी 12वीला जे दापोलीवाले आले असतील, खेडवाले आले असतील, फुरुसवाले तर खास करून आले असतील, वाकोलीवाले, जेवढे तालुक्यातले आमचे एसआय हायस्कूलमध्ये आले असतील त्यांनी नक्की तुमच्या जे काय आठवणी असतील नक्की, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, जेवढे आहेत बघत असतील किंवा जेवढे आपल्या हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, नक्की कमेंट करा. तुमच्या ज्या काय आठवणी आहेत नक्की मला शेअर करा, कमेंट करा. आणि जेवढा होईल तो हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. कारण शाळा म्हटली की हायस्कूल म्हटलं की बऱ्याचशा आठवणी असतात त्यांच्या. आपलं हायस्कूल आहे, सॉरी कॉलेज आहे आपलं. आणि हा समोर जो बघताय, एक मिनिट चालू नाही, हे जे समोर बघताय ना तुम्ही मद्रस, बरोबर, मद्रसा आहे मुलांना शिकवायसाठी. अरबी तालीम, अरबी वगैरे तालीम इथे देतात. म्हणजे ते तुम्ही दाखवलं मी तुम्हाला, हे बघा इथे अरबी वगैरे मुलांना तालीम दिली जाते, बरोबर. आणि हे आमचा हायस्कूल. जसं आहे तसंच आहे ना अजून, फक्त आता पेंटिंग झालंय छान दिसतंय मस्त पैकी. ग्राउंड मारा एकदा.
एकदा तुम्हाला मी पूर्ण चारी साईडनी दाखवतो. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही इथून जायचो. इकडे वर्ग 5वी पासून ते 10वी पर्यंत वर्ग असायचे आणि ते बरेचसे आठवणी आहेत. शिक्षकांचे असेल, विद्यार्थ्यांचे असेल आणि खास करून शिपाई लोकांची पण खूप जणांची आठवण आहे तिथे, जे आमच्या टायमाचे होते त्यांचे. आताही चालू आहे आपलं हायस्कूल. एकदा पहा तुम्ही पूर्ण चारी बाजूनी. आणि आपला हा कॉलेज. तर आता आम्ही घरी जातोय. असेच मी तुम्हाला आपल्या फुरुज गावातील असतील काही आठवणी, जे मी तिथे लहानापासून मोठा झालोय आपल्या फुरुज गावात. बऱ्याचशा आठवणी तुम्हाला मी दाखवत जाईन आपल्या फुरुज गावातील. नक्की फुरुज, आता मी एकदा तर पूर्ण व्हिडिओ करणार आहे फुरुज गावात. म्हणजे नेमका आमचा फुरुज गाव कुठे आहे, कुठून कसं काय, पोस्ट ऑफिस कुठे, दवाखाना कोणता आहे आपल्या फुरुज गावातला, असे बरेचसे व्हिडिओ करणार आहे मी. आता सुरुवात तर केली आपल्या हायस्कूल पासून, जिथून माझं शिक्षण झालं. आणि तुम्ही तो पाहिला असेल ब्लॉग. स्किप वगैरे करू नका, कारण बऱ्याचशा आठवणी आहेत तुमच्या लोकांच्या, आमच्या, खास करून शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या. जे लोक इथे शिक्षण झालंय बरेचसे विद्यार्थ्यांचं, त्यांच्याही बरेचसे आठवणी आहेत. तर शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढं शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार. तो थँक्यू. भेटूया असाच पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.